नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर आज आपण पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे। प्रत्येकाच्याच घरात पुरणपोळी आहे आज। तर तसंच आज मी छान अशा पुरणपोळीचा स्वयंपाक करते। तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। चला तर मग आपण छान अशी पुरणपोळी आणि झणझणीत सार बनवूया। हे बघा, छान अशी हरभऱ्याची डाळ शिजली आहे, एकदम मऊ। तर मी स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये इथं लावली, 5 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। 5 शिट्ट्यांमध्ये छान अशी डाळ शिजली आहे। आता आपण याच्यात गूळ घालून घेऊया। हे बघा, या पद्धतीने आपल्याला चाळणीमध्ये डाळ काढून घ्यायची आणि हे पाणी काढून घ्यायचे सारासाठी। तर हे पाणी घातल्यानंतर सार खूप चविष्ट लागतो। तर आता आपण यात गूळ घालून घेऊया। इथे मी सुंठ, वेलची आणि मिरे हे दळून घेतले। डाळ ज्यावेळेस मी शिजायला लावली त्यावेळेस थोडीशी हळद आणि मीठ घालून घेतलेले आहे। आता यात आपण गूळ घालून घेऊया। आता एक 10 मिनिटं आपण डाळ शिजून घेऊया। तर आपण त्यात गूळ घातलाय, तर व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। तर 10 मिनिटं आपल्याला डाळ शिजवायला लागेल। पुरण पण तयार झाले। आता आपण गाळणीतून बारीक करून घेऊया त्याला, या गाळणीमधनं। अशा पद्धतीने सगळं पुरण आपल्याला बारीक करून घ्यायचे। हे मॅश करण्याचं पात्र आहे, त्याने मी करते। तुम्ही हवं तर तांब्यानं करू शकता किंवा एखाद्या वाटीने पण करू शकता। ही पुतणी माझी, तिला हाऊस आहे पुरण वाटायची। पुरण वाटू राहिली, माझ्या हातातून घेतलंय तिने। आता आपण पोळ्या बनवून घेऊया। असंच आपण दुसरं पान पण लाटून घेऊया। आता यात आपण पुरण भरून घेऊया। जास्त पण पुरण भरायचं नाही किंवा खूप कमी पण नाही, मीडियम, म्हणजे पोळी छान होते।
हे बघा पोळी छान अशी लाटून झाली आपली. आता आपण तूप घालूया तव्यावर थोडंसं. तूप सोडायचंय साईडने. आता दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घेऊया. बघा छान अशी पोळी फुगली आहे. बघा छान अशी पोळी भाजून झाली आहे. काढून घेऊया आपण. आता आपण सर्व पोळ्या अशाच पद्धतीने बनवून घेऊया. काय ना भरपूर पोळ्या बनवायच्या आहे मला. नको बोलू आता. कांदा भाजून घेतलाय आणि खोबरं भाजून घेतलंय. तर आपल्याला भाजूनच घ्यायचे म्हणजे छान असा सार तयार होईल. तर मी इथं कांदा आणि खोबरं भाजून घेतलंय. इथे मी लसूण घेतलाय, आलं घेतलंय, कोथिंबीर आणि घरी बनवलेला मसाला घेतलाय. तर यात अजून आपल्याला डाळ पण घ्यायची जी आपण शिजवून घेतली आहे सारासाठी. तर हे कांदे आणि भाजून घेतले हे काढून घेऊया आपण. थोडीशी डाळ घ्यायची आपल्याला सारासाठी म्हणजे छान असा सार तयार होईल. आता आपण हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. हे बघा मसाला, कोथिंबीर आणि डाळ आपण दळून घेतली आहे. इथे खोबरं, कांदा, लसूण, अद्रक दळून घेतले. आपण आता साराला फोडणी देऊन घेऊया. तेल घालायचे.
तमालपत्र, कढीपत्ता, आपण दळून घेतलेला मसाला घालायचा. मसाला आपल्याला 10 मिनिटं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. म्हणजे साईडने ज्यावेळेस तेल सुटेल त्यावेळेस आपण बाकीचा मसाला टाकू. हे बघा छान असं तेल सुटले साईडने. आता आपण यात लाल तिखट घालून घेऊया. लाल तिखट मी 1.5 चमचा टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. तिखट कसं पाहिजे तुम्हाला त्यानुसार. तर सार हा नेहमी झणझणीत असावा त्याच्यामुळे मी 1.5 चमचा घातला आहे. आता यात आपण जे डाळीचं पाणी काढून घेतलं होतं ना ते पाणी घालूया. इथे सार मी जास्त बनवलाय कारण आमची मोठी फॅमिली आहे. तर त्यानुसार मी सार जास्त प्रमाणात बनवते. साराला आपण छान अशी 10 मिनिटात उकळी काढून घेऊया. तोपर्यंत पुरण वाटून घेऊया. साराला उकळी आली आहे. पण आता यात मीठ घालून घेऊया. तर चवीनुसार मीठ घालायचे. तर 5 मिनिटं आपण अजून एक उकळी घेऊया नंतर बंद करूया. सार पण तयार झालाय. आता आपण पुरणपोळी बनवण्याची तयारी करूया. भज्यांसाठी इथं बेसन पीठ घेतलंय. आता आपण बेसन पीठ छान असं मिक्स करून घेऊया. यात लसूण आणि हिरवी मिरची मी दळून घेतली आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचे. अर्धा चमचा हळद आणि ओवा घालायचा आहे. मॅश करून घ्यायचं आहे. कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. तर पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचे. सोडा मी शेवटला घालणार आहे. पीठ पण आपलं मिक्स करून झालंय. आता पीठ भिजून देऊया. आपण भज्यांच्या पिठामध्ये कांदा घालून घेऊया. बघा आपल्याला कांदा भजी बनवायची आहे. हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
आता एक 5 मिनिटं आपण हे भिजून देऊ, तोपर्यंत कुरडई आणि पापडी तळून घेऊ। तेल तापले, कुरडई टाकू आपण। हे बघा, छान अशी आपली पुरणपोळी, सार, भात, कुरडई, पापडी आणि भजी तयार झाले। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट्स मध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राइब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।